वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण DMER PIAC 2025 बघत आहोत, जे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स झालेले आहेत, पेपर झालेले आहेत, त्यावरील प्रश्न पाहत आहोत. सब्जेक्ट आहे मराठी. मराठीवरील हे नॉन टेक्निकलचे 25 प्रश्न आहेत. याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे 15 क्वेश्चन्सचा. तर या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघणार आहात. तर पूर्वी चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. क्वेश्चन नंबर 1. येनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आन्सर नंबर 2 विलास सारंग. क्वेश्चन नंबर 2. रहाटी शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आता रहाटी शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे, रहाटी म्हणजे राहणीमान वगैरे बोलीभाषेतील शब्द आहे तो. आन्सर नंबर 4 वर्तन म्हणजे आपली वागणूक. क्वेश्चन नंबर 3. बेई पेरल्यानंतर कोंब फुटतो नि रोप बराबर वाढते, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आन्सर नंबर 3 हे मिश्र प्रकारचे वाक्य आहे. क्वेश्चन नंबर 4. पुढीलपैकी कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण शोधा. आता प्रयोग आपल्याला करायचे आहेत. 3 प्रकारचे प्रयोग आहेत. ते प्रयोग वाचून घ्यायचे आहेत. त्याचं जे आन्सर आहे ते सभेत पत्रके वाटली गेली, म्हणजे कर्म ही करत आहे आणि कार्य पण चालू आहेत होती. क्वेश्चन नंबर 5. बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? आन्सर नंबर 4 चित्र आणि चरित्र. क्वेश्चन नंबर 6. शब्दयोगी अव्ययांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधा. आन्सर नंबर 3 किंतु परंतु. क्वेश्चन नंबर 7. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? बाबूराव बागुल. त्याकरिता आपल्याला जे कादंबरीकार आहेत, लेखक आहेत, त्यांची नावे लक्षात असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आणि त्यांची टोपण नावे करून घेणे अत्यावश्यक आहे. क्वेश्चन नंबर 8. पुढीलपैकी केवळ वाक्याचे उदाहरण शोधा. आता केवळ वाक्य हे स्वतंत्र वाक्य असते आणि एकच वाक्य असते. आन्सर नंबर 3 रोहन रोज शाळेत जातो, म्हणजे याच्यामध्ये कर्ता सुद्धा एक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 9. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीतील आशय पुढीलपैकी कोणत्या वाक्यात येतो? आता सर्वीकडील परिस्थिती ही सारखीच असते, म्हणून आन्सर नंबर 4 कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू येतो. क्वेश्चन नंबर 10. फुनगा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आन्सर नंबर 1 ठिणगी. क्वेश्चन नंबर 11. प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे. वाक्यातील उपमेय घटक कोणता आहे? उपमेय व उपमान आपल्याला माहीत आहे. तर उपमेय म्हणजेच आपण त्याला समजू शकतो की जो कर्ता असतो तो. आन्सर नंबर 2 अक्षर. क्वेश्चन नंबर 12. नादार शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. कर्ज फेडण्यास अक्षम, नादार. क्वेश्चन नंबर 13. कपिलाषष्ठीचा योग या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय शोधा. म्हणजेच दुग्ध शर्करा वगैरे आपण म्हणू शकतो. पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. क्वेश्चन नंबर 14. कौल या शब्दातून नेमका कोणता अर्थ व्यक्त होतो? आन्सर नंबर 2 वचन. क्वेश्चन नंबर 15. शब्द आणि त्याचे भाववाचक नाम यांच्या जोड्या लावा. सुंदर, मग काय भाववाचक नाम सुंदरचं सौंदर्य होणार आहे. नंतर आहे गुलाम. गुलामचं काय होणार आहे? गुलामगिरी, भाववाचक नाम. पाटील, पाटीलचं पाटीलकी. नवल, नवलचं नवलाई. अशा प्रकारे आपण शब्द आणि त्याचे भाववाचक नामे यांच्या जोड्या बघितलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 16. ती गुलाबी उषा म्हणजे सकाळची पहाट म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. वाक्यातील अलंकार शोधा. आन्सर नंबर 4 उत्प्रेक्षा. क्वेश्चन नंबर 17. मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. वाक्यातील उपमान
घटक कोणता आहे? आता उपमान म्हणजे जिथं कर्मसुद्धा घेतल्या जाऊ शकते. म्हणजे मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. ॲन्सर नंबर 2 वडिलांप्रमाणे हे या वाक्यातील उपमान आहे. धूसर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. मग आता धूसरचा विरुद्ध शब्द, धूसर म्हणजे अस्पष्ट आणि स्पष्ट. विरुद्धार्थी शब्द. क्वेश्चन नंबर 19. पुढारी प्रमुख नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? ॲन्सर नंबर 2 अर्ध्वयू. क्वेश्चन नंबर 20. संवेदना चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द चपलखलपणे वापरता येईल? ॲन्सर नंबर 3 चेतना नसलेला माणूस म्हणजेच मुर्दाड. क्वेश्चन नंबर 21. खालीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? ॲन्सर नंबर 1 तुळशीचे लग्न. तर मग कोणकोणते लिहिलेले आहेत इरावती कर्वे यांनी ग्रंथ ते पाहूयात. गंगाजल लिहिलेला आहे, भोवरा, परिपूत. क्वेश्चन नंबर 22. लायसन्स नसताना वाहन चालवित असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा खूपच घाबरली. स्वातीची मनस्थिती व्यक्त करणारा वाक्प्रचार शोधा. ॲन्सर नंबर 4 पाचावर धारण बसणे. क्वेश्चन नंबर 23. सामान्य नाम विशेष नाम असलेली अचूक शब्द जोडी निवडा. आता सामान्य नाम आणि विशेष नाम असलेली अचूक शब्द जोडी. आता सामान्य नाम झाड आहे आणि त्याचंच झाडातील विशेष नाम आहे पिंपळ. क्वेश्चन नंबर 24. दोलायमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? म्हणजेच विरुद्धार्थी शब्द दोलायमान म्हणजे मनामध्ये वेगवेगळे कल्लोळ असणे किंवा वेगवेगळे विचार असणे, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर. क्वेश्चन नंबर 25. विपुल या शब्दाचा समानार्थी पर्याय कोणता आहे? विपुल म्हणजे भरपूर, म्हणजेच संपत्ती असणे वगैरे. ॲन्सर नंबर 4 गडगंज. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये 1 ते 25 पर्यंत मराठीचे सर्व जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरे बघितलेली आहेत. आपण आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरणावरती भरपूर सारे व्हिडिओ लेक्चर बनवलेले आहेत. ते तुम्ही अवश्य पाहून घ्यायचे आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जायचं आहे आणि त्याच्यामध्ये मराठी व्याकरणची प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. तर लवकरच आपला 3रा व्हिडिओसुद्धा येणार आहे, जेणेकरून तुम्हाला TCS पॅटर्न कशा प्रकारे आहे ते समजेल आणि कोणती एक्झाम TCSची तुम्ही क्रॅक करू शकाल. तर आता आपण मराठीचे लेक्चर झाल्यानंतर लगेचच इंग्लिशचे सुद्धा आपण व्हिडिओज यामध्ये अपलोड करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.